ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने जे महिला आहेत पुरुष आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। जो एल्फिस्टन ब्रिज आहे तो बंद पाडण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सर्व महिला असेल पुरुष असेल या ठिकाणी ब्रिज बंद करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो सर्व जे महिला आहेत रस्त्यावरती या ठिकाणी आणि ज्या ब्रिजवरती उतरलेला आहे पूर्ण ब्रिज बंद केलेला आहे। आपण हे सर्व महिला आहेत स्थानिक रहिवासी आहेत जो शिवडी आणि वरळी कनेक्टर होतोय त्यानिमित्त या ठिकाणी न्याय द्या आमची मागणी पूर्ण करा आमची हक्काची घरं द्या आम्ही इथून कुठेही जाणार नाही। आम्हाला योग्य तो मोबदला द्या योग्य तो न्याय करा फक्त आश्वासन देऊ नका आम्हाला फक्त न्याय द्या आम्ही तुमच्या विरुद्ध नाहीये। आमचं पुनर्वसन करा बस एवढी तुम्हाला विनंती करतो आम्ही म्हणून आम्ही आंदोलन केलं आहे। रस्त्यावर उतरलेला आम्ही रस्त्यावर उतरले आमचं पुनर्वसन इथेच झालं पाहिजे बस त्याच्यासाठी आम्हाला इथेच नाही दिलं पाहिजे। शासनाने जर तुमचं ऐकलं नाही तुम्ही काय त्यांनी आम्ही त्यांना निवेदन पत्र दिलं पण त्यांनी त्या पत्राचं काय आम्हाला निवेदन दिलेलं नाहीये। डायरेक्ट ब्रिज आज 9 वाजता तोडणार आहे असं सांगितलं त्यामुळे आम्ही तो ब्रिजला हात लावून देणार नाही। अरे मराठी माणसाचा ना तमाशा बनवला तमाशा एवढे उतरलेत पण एक ना जी आले का नाही आले आम्ही कुठे जायचो मराठी माणसाचा तमाशा बनवला। आता तुम्ही फक्त या बीएमसीच्या यायला मग आम्ही बघू जनता तुम्हाला वोटिंग कशी करणार समजलं। बघा आता मराठी माणसाचा धमका आणि हिंसका मराठी अरे आता आमच्या एरियामध्ये 4 ठिकाणी कार पार्किंग आहे। गाड्यावाल्यांची जी व्यवस्था आमची काय व्यवस्था आमची व्यवस्था करायला नको का त्या लोकांनी। इथे ज्युपिटर मिलला कार पार्किंग आहे इंडिया बुलनी विकली इंटरनॅशनल सेंटरला तिथे कार पार्किंग आहे क्राउन मिलच्या तिथे कार पार्किंग आहे। तुम्ही आमची व्यवस्था करा ना आमचा काय तुम्हाला विरोध नाही। आता मराठी माणूस तुम्हाला दिसत नाही फक्त वोटिंगला मराठी माणूस फक्त दिसतो का आता सगळे मराठीच आहेत ना। काय झालं आता कुठे ठेवलंय तुमचा महाराष्ट्र कुठे ठेवलाय ब्रिज खाली की ब्रिजवर जरा समजा नाही तर तुम्ही पडाल। या ठिकाणी आपण बघू शकतो स्थानिक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी एल्फिस्टन ब्रिजवरती उतरलेले आहेत। इकडे ट्रॅफिक या ठिकाणी जाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व जे स्थानिक नागरिक आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक या ठिकाणी आहे म्हणजे अवघ्या अर्ध्या तासानंतर हा ब्रिज बंद होणार आहे। आणि दुसरीकडे जे स्थानिक नागरिक या परिसरामध्ये जो शिवडी आणि वरळी कनेक्टर होतोय त्यामुळे बाधित होणार आहेत हा पूल तुटल्याने बाधित होणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिक सर्व रस्त्यावरती उतरलेले आहेत। आणि पाठीमागे आपण ट्रॅफिक बघतोय तर ट्रॅफिक यामुळे जाम झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्व नागरिक आहेत त्यांची मागणी आहे आमची पर्यायी व्यवस्था करा त्यानंतर आम्ही ब्रिज तोडण्यास परवानगी देतो तोपर्यंत ब्रिज तोडू नका असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन कृष्णा पवारसह मिरुती गणक वार TV9 मराठी मुंबई।